नमस्कार मित्रांनो, मी सुरेश कुलकर्णी. आपण ऐकत आहात सूरसुरी झाले. मित्र, आतापर्यंत आपण डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचा तात्विक सिद्धांतांचा प्रपंच परमार्थ विषयक वैदिक सूत्रांच्या त्याच्या आधारावर असलेल्या त्यांच्या पूर्णपुरुष तत्त्वज्ञानाचा, असं थोडक्यात पूर्णवादी तत्त्वज्ञानाचा जरा जास्त प्रमाणात आपण अभ्यास किंवा सिद्धांत त्यांचे ऐकलेत, पाहिलेत. ते कवी होते हेही आपण त्यांच्या काव्यरचनांवरनं लक्षात घेतलं. म्हणजे केवळ ते तत्त्वज्ञच नव्हते, कवीच नव्हते, लेखकच नव्हते, तर जीवनाशी संबंधित सर्व विषयांचा आणि शास्त्रांचा त्यांचा अभ्यास जसा होता तसे ते एक अर्थशास्त्रज्ञ होते. हे मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नाही. कारण पूर्णवादी अर्थशास्त्र हा एक विषय अत्यंत गांभीर्यानं घ्यायचा, अभ्यास करण्यासारखा असा सर्व अर्थशास्त्रज्ञांनी आणि जागतिक लेवल, जागतिक स्तरावरती लक्षात घेण्यासारखा हा जो विषय आहे, या विषयाच्या संबंधात आज आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यांचं पूर्णवादी अर्थशास्त्र हा जो एक प्रबंध आहे किंवा या विषयाचं एक ग्रंथ डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर, म्हणजे त्यांचेच रामचंद्र महाराजांचे चिरंजीव, आज सध्या जे त्यांच्या गादीवर आहेत, गुरु म्हणून ते आपली भूमिका निभावत आहेत. अनेक त्यांचे शिष्यही आहेत आणि जुन्या शिष्यांनाही घेऊन नवीन शिष्यांसह ते पुढे चालत आहेत. असे पूर्णवादाला वर्धिष्णू करणारे विष्णू महाराज पारनेरकरांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. या ग्रंथामध्ये एकूण प्रमुख 3 प्रकरणं आहेत, पण याच्या विषय प्रवेशामध्ये डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर काय म्हणतात ते आपण थोडक्यात बघू आणि नंतर मुख्य विषयाकडे वळूया. तर ऐकूया पूर्णवादी अर्थशास्त्र. हे लेखक आहेत अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर. महामना डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर यांच्या पूर्णवादी अर्थशास्त्र या लोकोत्तर ठरणाऱ्या शास्त्रीय प्रबंधास प्रकाशित करताना देवदुर्लभ अशा भाग्याचा आम्ही अनुभव करीत आहोत. पूर्णवाद तत्त्वज्ञानाच्या संहितेला प्रकाशित करून आज बराच काळ लोटला आणि त्यानंतर हा अर्थशास्त्रीय प्रबंधही लवकरच जगासमोर यावा अशी अनेकांची मनीषा होती. याबाबत आमच्याकडून झालेल्या विलंबाबद्दल प्रारंभीच दिलगिरी व्यक्त करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. पूर्णवाद तत्त्वज्ञानाचा प्रबंध सर्वांनीच शिरोधार्य केल्याचं मोठं समाधान आहे. आम्ही या जागतिक अर्थशास्त्रीय प्रबंधाच्या प्रकाशनास लागणाऱ्या आत्मिक बलाची शिदोरी समजून हे कार्य ईश्वरी कृपेनं व सद्गुरूंच्या आशीर्वादानं तडीस नेण्यास समर्थ ठरतं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील निवेदन सादर करीत आहे. तेव्हा विष्णू महाराज पारनेरकर हे निवेदन करीत आहेत. आकारानं लहान दिसणाऱ्या या प्रबंधाचं अंतरंगामध्ये मात्र साऱ्या मानवजातीला विचारात घेऊन जागतिक आर्थिक यंत्रणा उभी करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या मर्यादा ओलांडून किंवा पुंजीवादी व श्रमिकांचा एकांगी विचार पत्करणाऱ्या अर्थशास्त्राच्या आजच्या सीमा ओलांडून श्रम व श्रमाचा मोबदला या अर्थशास्त्राच्या जोखडात अडकलेल्या अर्थशास्त्राला नवी दिशा देऊन क्षितिजापर्यंत झेप घेण्याचे धाडस यामध्ये दृष्टोत्पत्तीस येतं. यात मानवजातीचा कळवळ असला तरी केवळ भूतदया व करुणा यासारख्या भावनिक मूल्यांच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थसिद्धांताच्या मौलिक, ज्याला फंडामेंटल्स असं आपण म्हणतो, त्या आर्थिक सिद्धांताचा विचार करून मानवतेची थट्टा करणारे व वैज्ञानिक प्रगतीला आणि मानवतेला वरदान ठरू न देणाऱ्या साऱ्या कारणांची मीमांसा करून
त्यातून जीवनावश्यक वस्तूंना विनिमयातून मुक्त ठेवण्याचं एक अर्थतंत्र या प्रबंधामध्ये प्रतिपादलं आहे. शास्त्रज्ञ डॉक्टर पारनेरकरांच्या या आर्थिक धोरणांचा जागतिक पातळीवर अवलंब करण्यात आल्यास आजची प्रगत सभ्यता मानवाला जन्माचं वा जगण्याचं नैतिक व आर्थिक असं दोन्ही मूल्य प्राप्त होऊन जगात शांती व भरभराट या दोन्हींचाही एकाच वेळी अवघ्या मानवजातीला साक्षात्कार घडेल अशी आमची पूर्ण खात्री आहे. यातून जागतिक संस्कृतीच्या निर्मितीचं ध्येय गाठणं हे सहज सुलभ होईल व सामंजस्य आणि सहकार्य या तत्वांना व्यावहारिकता प्राप्त होईल. डॉक्टर पारनेरकरांनी प्रस्तुत सिद्धांताचा उहापोह जागतिक कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर ज्ञानचंद यांच्याबरोबर केला जातो आणि त्यानं प्रभावित होऊन त्या संबंधीचं आपलं मत त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया यामध्ये एक लेख लिहून प्रदर्शित केलेलं आणि त्यानंतरच काही राज्यातून त्यानुसार तात्पुरती उपाययोजनासुद्धा केल्याचं नमूद केलं आहे. मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेच्या 8व्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा जालना येथे 1990 साली डॉक्टर पारनेरकरांच्या या अर्थतंत्र जे आहे या अर्थतंत्राच्या सिद्धांताचा उपयोग करून अध्यक्षीय भाषण हे तयार करण्यात आलं होतं. अर्थात हे डॉक्टर पारनेरकरांचंच होतं, जरी त्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला नसला तरीसुद्धा ते पूर्णपणे अर्थतंत्र सिद्धांत हे डॉक्टर रामचंद्र पारनेरकरांचे. डॉक्टर पारनेरकर हे आज केवळ एक तत्त्वचिंतक किंवा एक प्रखर अध्यात्मवादी गुरु म्हणून जरी जगाला माहीत असले तरी उद्याचे हे अर्थशास्त्र जगापुढे आल्यावर त्यांना महामानव व महात्मा म्हणून संबोधावं लागेल यात ते मात्र शंका नाही. हा प्रबंध अत्यंत योग्य वेळी प्रसिद्ध होत आहे आणि जग 20व्या शतकाचा अस्त पाहून 21व्या शतकाच्या उदयाची प्रतीक्षा करीत आहे आणि ते 21वे शतक मानवाची रया पालटणारं ठरवायचं असेल व उभी मानवजात वैभवाच्या व उन्नतीच्या शिखरावर आरोहण करणारी ठरावी असं वाटत असेल तर डॉक्टर पारनेरकर यांच्या या अर्थतंत्राचं अवलंबनानंच ते शक्य आहे. इतक्या आत्मविश्वासानं व अभ्यासपूर्ण तळमळीनं यात अर्थसिद्धांताचे प्रतिपादन करण्यात आल्याचं दिसून येईल. अर्थशास्त्राचा आधुनिक इतिहास काळाच्या दृष्टीनं अत्यंत अल्प असा आहे, पण मानवी जीवनात अर्थतंत्राची महती मात्र त्याच्या जन्मापासून आहे. तेव्हा प्रबंधकर्त्यानं मानवी जीवनाचा सखोल अभ्यास त्याच्या आदिम अवस्थेपासून ते अद्यतन असं प्रगत अवस्थेपर्यंत केलेला असून आधुनिक अर्थशास्त्राचा पाया किती कच्चा आहे आणि अशास्त्रीय स्वरूपाचा आहे याचं मोठं मार्मिक दर्शन घडवलं आहे. सदोष अशा अर्थशास्त्रीय सिद्धांतामुळे अथक प्रयास करूनही मानवी जीवन कसं अर्थहीन झालेलं आहे हे तर सहज दिसून येईल. श्रमापोटी अन्न ही वैयक्तिक जीवनातून निर्माण झालेली व्यवस्था अर्थतंत्राच्या मुळाशी असल्यानं समाजोन्नतीसाठी आवश्यक असणारे अर्थशास्त्र कसं समाजविघातक होत आहे हे पाहून माणसाच्या बुद्धिमत्तेची दिवाळखोरी माणसाच्या आर्थिक दिवाळखोरीत कशी परिणत झाली हे सहज पटतं. पण या नव्या अर्थतंत्रामुळं मानवाचे सामाजिक व राजकीय उन्नयनाचे एक नवे पर्व मानव इतिहासात या येणाऱ्या नव्या शतकामध्ये सुरू होईल ही आशा वाटते. या प्रबंधात जे सिद्धांत मांडले त्याचा योग्य उपयोग झाल्यास चलनाचे असणारे अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न सहज सुटून पैशाला वैयक्तिक जीवनात आलेलं जे काही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ते कमी होऊन त्याचं सामाजिक स्वरूप निश्चित होईल आणि त्यातून भ्रष्टाचार सदृश सारे सामाजिक प्रश्न निकालात निघतील. या प्रबंधाबाबत स्वतः लेखकानं वाचकास केलेली विनंती याची की प्रत्येकानं या विचारांचा आस्थापूर्वक अभ्यास करावा व मानवतेलाही व्यक्त करून
श्रमापोटी अन्न या जुन्या अर्थतंत्रातून मुक्त करून जागतिक संस्कृतीची पुनर्रचना करावी ही अपेक्षा व्यक्त करून हा विषय प्रवेश या ठिकाणी पूर्णविरामात सादर करीत आहे. पूर्ण पुरुषार्पणमस्तु. अशा रीतीनं बाकीच्या या ग्रंथ प्रकाशनाचं कामी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल त्यांचे आभार मानून डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांनी हे निवेदन इथे पूर्ण केलेले आहे. मित्रहो, हे होतं डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांनी अर्थशास्त्र या ग्रंथाबद्दलचं विषय प्रवेशाबद्दलचं केलेलं निवेदन. या पुढील क्रमानं येणाऱ्या काही व्हिडिओजमधून आपण हे पूर्णवादी अर्थशास्त्राचे सिद्धांत काय आहेत, त्यात उपस्थित होणाऱ्या शंका कोणत्या आणि त्यांचं निरसनही कसं करता येईल आणि याचं ॲप्लिकेशन ज्याला म्हणता येईल, उपयोगिता ही कशा पद्धतीनं काही राज्यातून, काही स्थानातून, काही गावातून अशा वेगवेगळ्या स्तरावरती आणि खरं म्हणजे अंतिमरित्या ग्लोबली वैश्विक अर्थशास्त्रीय सिद्धांताचं हे अर्थतंत्र अवलंबिला गेल्यास कशा पद्धतीनं त्याचा फायदा होऊ शकतो याबद्दल पुढील येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये क्रमाक्रमानं आपण बघू. तोपर्यंत आपण कृपया अर्थशास्त्र, पूर्णवादी अर्थशास्त्र हे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांनी लिहिलेला हा जो ग्रंथ आहे तो आपण उपलब्ध करावा. स्वतःसाठी अनेक वेळा वाचन करण्यासाठी यासंबंधीची मागील एका व्हिडिओमध्ये आपणास विनंती केलेलीच आहे. तेव्हा याची आपल्याकडून ताबडतोब अंमलबजावणी होईल आणि त्यामुळे त्यात दिलेल्या सिद्धांतांचा अभ्यासही आपल्याला करता येईल एवढं सांगून हे निवेदन याचं अभिवाचन मी पूर्ण करतो. धन्यवाद.